नमस्कार ट्रेडर्स. निफ्टीचा व्ह्यू 15 जुलै 2024साठी. निफ्टीनं हा जो रेकॉर्ड दिलेला आहे साधारण 24,437च्या इथून, त्याच्यानंतर निफ्टी 24,592पर्यंत गेला. आता हीच स्ट्रॅटेजी 24,437ला पुन्हा जर या ठिकाणी रिटेस्टसाठी आला निफ्टी, तर मी पुन्हा एकदा बाय करेन इथं 24,437ला 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि साधारण टार्गेट इथं 24,570पर्यंतचं घेण्याचा प्रयत्न करेन. निफ्टीचा व्ह्यू हा आहे. आणि साधारण जर समजा या ठिकाणी ओपनच गॅपअप झाला साधारण 24,570च्या आसपास, तर एकदा शॉर्ट करून 24,437ला ट्राय करण्यासाठी सुद्धा हरकत नाही. त्यामुळे वर ओपन झाला अगदी 24,590च्या आसपास किंवा 24,570च्या आसपास, तर 24,592चा स्टॉप लॉस टाकायचा आणि तिथून 24,437च्या टार्गेटसाठी बसायचं, असा माझा प्लॅन असेल. बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये 2 लेवल महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे 52,460. या इथं जर ओपन झाला किंवा या इथं कधी गेला तर मी शॉर्ट एकदा करण्याचा प्रयत्न करेन आणि छोटासा स्टॉप लॉस 30-40 पॉईंटचा टाकून पुन्हा 51,950पर्यंतच्या टार्गेटसाठी बघेन. आणि गॅपडाऊन ओपन झाला किंवा ओपन फ्लॅट होऊन साधारण 51,950च्या आसपास पुन्हा आला तर इथं 30-40 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून बाय करेन, म्हणजे पुन्हा वरचं टार्गेट मला मिळू शकतं. हा बँक निफ्टीचा व्ह्यू आहे. फिन निफ्टी जर बघाल तुम्ही तर फिन निफ्टीला जी लेवल महत्त्वाची आहे ती महत्त्वाची म्हणजे 23,550. 23,550 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. जर 23,550 ब्रेक झाली तर पुन्हा 23,360 किंवा 23,430 पहिला आणि नंतर 23,360पर्यंत पुन्हा येऊ शकतो. तेव्हा फिन निफ्टीमध्ये जर 23,550च्या वर ओपन झाला तर 23,550 इथं स्टॉप लॉस टाकून पुन्हा एकदा साधारण 23,700पर्यंतचं टार्गेट घ्यायला हरकत नाही. मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा जो व्हिडिओ मी तयार केलेला आहे तो एज्युकेशनल पर्पजसाठी तयार केला आहे. त्यामुळं हा व्हिडिओ बघून जर आपण एखादा ट्रेड घेतला आणि आपलं नुकसान किंवा फायदा झाला तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. तुम्ही तुमच्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधून मगच ट्रेड घ्यावेत आणि जो ट्रेड घ्याल तो आपल्या जबाबदारीवर घ्यावा. धन्यवाद.